महाराष्ट्र राज्य बौद्ध ग्रामपंचायत अधिकारी संघाची त्रैमासिक सभा ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पायथ्याशी असलेल्या अशोका इन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापू सादवे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रावण अंभोरे यांनी मार्गदर्शन केले। आणि त्यांना खूप त्रास दिला होता। ग्रामसेवकांना जास्त त्रास पत्रकाराचा राजकारणी लोकांचा असतो, परंतु त्यासाठी आम्ही आंबेडकर वॉइस मीडिया फोरम म्हणून भारतातली एकमेव पत्रकारांची संघटना तयार केलेली आहे आणि महाराष्ट्रातले 400 पत्रकार आम्ही जोडलेले आहेत आणि आपले जे अधिकारी असतील त्यांना आम्ही सहकार्य करतो। इंटरनल जे बी आमच्याकडनं होते, जो त्रास फेक पत्रकार भरपूर आहे, ते फेक पत्रकार कारवाई करण्याचे काम आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून करतो आणि आम्ही त्या नॅशनल वॉइस मीडिया फोरम ही संघटना रजिस्टर केली। आंबेडकर वॉइस मीडिया फोरमला नाव मिळत नव्हतं म्हणून ते केलेलं आहे। नॅशनल वॉइस मीडिया forum.com म्हणून वेबसाईट पण आहे आमची। तर आता या मीटिंगमध्ये सन्माननीय आमचे सहकारी मित्र रवींद्र मोरे साहेबांनी सांगितलं की आपल्या बुद्धिस्ट ग्रामसेवकाची आपली त्रैमासिक सभा आहे, तर तिथं तुम्ही या आणि आपल्या न्यूज कव्हर करा। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण बाबासाहेबांनी धम्म दिला, आपण नोकरी करतो, काहींनी सांगितलं गाडी माडी गुण सर्व आहे आपल्याकडे, परंतु आपल्याकडे धम्माचं ज्ञान अपूर्ण आहे। इतकं अपूर्ण आहे की आपल्याला साधा पंचायत परिणाम करता येत नाही। आज मला अपेक्षा होती की बुद्धिस्ट ग्रामसेवक अधिकारी संघ असेल तर सर्व पांढरे वस्त्रात येतील। आपल्या धर्मामध्ये पांढरे वस्त्र म्हणजे बौद्धिस्ट म्हणता म्हणजे त्याच्यात डाग नको। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता आपला वर्षावास सुरू आहे आणि त्या वर्षावासाच्या माध्यमातून बाळबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर वर्षावासावर कार्यक्रम सुरू आहे। टीव्हीवर बघित असाल तुम्ही, त्या वर्षावासाचं महत्त्व काय। आता बरेचसे लोकांना वेळ नसतो, पण ते टीव्हीवर ते प्रबोधन करणारं हे भारताचं एकमेव चॅनल आहे आणि पूर्ण 27 ते 28 जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जातं। श्रीलंकेला सुद्धा चॅनल दाखवलं जातं आणि याचं कसं आहे, आपलं चॅनल आपलं पक्ष आपलं संघटन असलं की प्रत्येक गोष्टीला त्याच्यामध्ये काय सर्व आपण विद्वान लोक आहोत। या ठिकाणी प्रामुख्याने आपलं संघाचं सामाजिक जे दायित्व जे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे किंवा जे अधिकार दिलेले आहे, ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, जे कर्तव्य दिलेलं आहे, ते पार पाडण्यासाठी आपला बुद्धिस्ट ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी संघ हा भविष्यात काम करेल। समाजाची प्रगती उंचवण्यासाठी, सामाजिक दायित्व देण्यासाठी या संघाची स्थापना आपण केलेली आहे आणि त्या संघाच्या वाटचालीनुसार हा संघ या ठिकाणी वाटचाल करेल। या ठिकाणी बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत। सभेच्या अनुषंगाने जळगाववरून मोरे साहेबांनी एक शंका या ठिकाणी उपस्थित केलेली आहे की त्रैमासिक सभा ही सिस्टमॅटिक पद्धतीने कशी घेता येईल। आता त्रैमासिक सभा मोरे दादा या ठिकाणी आपण घेत असताना इतरही संघटनेच्या ज्या त्रैमासिक सभा या ठिकाणी होतात, त्रैमासिक सभा ह्या राज्य कार्यकारिणीच्या असतात। ही आपली घटना आहे, ही बॉयलाच आहे, परंतु राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी ही संख्या आपली कमी असल्यामुळे आपण राज्यातल्या इतर मान्यवरांना किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या किंवा स्थानिक लोकांना, स्थानिक सभासदांना त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावं, आपलं सामाजिक दायित्व त्यांच्यापर्यंत द्यावं, याच्यासाठी आपण तो राज्यभर त्याची प्रचार प्रसिद्धी करत असतो। आजूबाजूच्या जिल्ह्यांना आमंत्रित करत असतो, जवळच्या जिल्ह्यांना मार्गदर्शन करत म्हणजे भूमिका स्पष्ट करण्यासाठी निमंत्रित करत असतो। त्यासाठी आपण सार्वजनिक विषय घेऊन या ठिकाणी आपण त्यांना आमंत्रित करत असतो। हा आपला त्यामागचा मूळ उद्देश आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रदीप कुवर सरांनी पण हे सांगितलं की चळवळ आपली कशी बळकट होईल। नक्कीच बुद्धिस्ट ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी संघ चळवळ बळकटी करण्यासाठी मनतन धनाने या ठिकाणी कार्य करत आणि कार्यरत राहील। त्याप्रमाणे लॉर्ड बुद्ध चॅनलचे सन्माननीय यांनी या ठिकाणी एक शंका उपस्थित केली की या आपल्या संघाच्या वतीनं
धम्म कसं पाळावं, धम्माचं पालन कसं करावं, धम्माचं आचरण कसं करावं, याबाबत आपल्या सर्व सभासदांपर्यंत माहिती देण्यात यावी, सभासदांच्या कुटुंबांपर्यंत माहिती देण्यात यावी आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा घराघरात कसा जाईल याबाबत आपण संघाच्या वतीनं आपण सर्व राज्यभर या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत.